आज चिल्ड्रन्स डे आहे, तर आपण आज मुलांसाठीच काहीतरी विशेष बनवूया. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मुलांसाठी स्पेशल असं एनर्जी बार. चला तर आपण बघूया एनर्जी बार कसं बनवायचं. प्रत्येकच आईला वाटते की आपल्या मुलांना आपण काहीतरी हेल्दी न्यूट्रिशियस असं काहीतरी खायला घालावं. मुलांना ड्रायफ्रुट्स खायचा कंटाळा येतो, पण चॉकलेट मात्र खूप आवडतात. तर आपण या दोन्हीचं कॉम्बिनेशन बनवून आणि चॉकलेट तयार करणार आहोत. हे आहे डार्क कंपाऊंड. कुठल्याही कंपनीचं तुम्ही डार्क कंपाऊंड घेऊ शकता. हे मिल्क कंपाऊंड आहे. त्यानंतर हे मखाने आहे, बदाम, काजू, किसमिस आणि पिस्ता. हे आपण रोस्ट करून घेऊया. मनुके मात्र आपण भाजणार नाही आहोत. हे सर्व आपण भाजून घेऊया. मायक्रोवेव्हला मी हे मस्त असे भाजून घेतलेले आहेत. पिस्ते, बदाम, काजू आणि हा मखाना हे आपण बारीक चॉप करून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे आपण सर्व ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपण हे किसमिस सुद्धा ऍड करूया आणि सर्व मिक्स करून घेऊया. इथे मी एक ग्लासचा बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये डार्क चॉकलेट कट करून घेतलेलं आहे. आता आपण हे मेल्ट करूया. इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे. आता हे काचेचं बाउल ज्यामध्ये आपलं चॉकलेट आहे ते यामध्ये ठेवूया, म्हणजे हे चांगलं मेल्ट होईल. इथे बघू शकता आपलं चॉकलेट छान मेल्ट होणं सुरू झालेलं आहे. आता हे पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण असं पाण्यातच ठेवूया. आपलं चॉकलेट जे आहे पूर्ण मेल्ट झालेलं आहे. यामध्ये आपण हे आता कट केलेले ड्रायफ्रुट्स घालूया. ते मी हे सगळे ड्रायफ्रुट्स छान चॉकलेटनी कोट करून घेतलेले आहे. आता आपण हे एका ट्रे मध्ये घालूया. इथे हा ट्रे घेतलेला आहे. त्यावर बटर पेपर मी टाकलेला आहे. आता आपण हे चॉकलेट यावर पसरवून घेऊया. आता हे आपण फ्रीज मध्ये 15 ते 20 मिनिटं सेट होण्यासाठी ठेवून देऊया. सेम प्रोसेस जी आपण डार्क एनर्जी बार बनवण्यासाठी वापरली, तीच प्रोसेस आपण मिल्क एनर्जी बार बनवण्यासाठी सुद्धा करणार आहोत. हे मिल्क कंपाऊंड आहे आणि हे सेम आपण जे ड्रायफ्रुट्स कट केलेले होते ते आहेत. आता आपण मिल्क कंपाऊंड बनवून घेऊया. डार्क एनर्जी बार आणि मिल्क एनर्जी बार दोन्हीही रेडी झालेले आहेत. आपण हे आता कट करून घेऊया. ते बघू शकता आपले चॉकलेट किती मस्त दिसत आहे. प्रकारे आपले एनर्जी बार हे रेडी आहे. तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.